इस्रायल आणि इराणचं युद्ध लागले. आखाती देशसुद्धा यामध्ये होरपळत असताना भारतातील अनेक नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. परभणीतले सुद्धा 14 नागरिक जे आहेत ते वेगवेगळ्या देशामध्ये अडकले आहेत. आपल्यासोबत परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण सर आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, 14 नागरिक आपल्याकडचे अडकले आहेत, त्यांना सोडवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहे? कुठं आपण संपर्क साधतोय आणि इतर कोणी अडकले असतील तर त्यांनी कुठं संपर्क करायचा, काय सांगाल? सध्या परिस्थितीमध्ये असं आहे की युद्धजन्य परिस्थितीत गल्फ देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातले नागरिक अडकलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून अशा परिस्थितीमध्ये 24x7 आपण आपत्कालीन हेल्पलाईनची निर्मिती केलेली आहे आणि प्रत्येक देशासाठीचं संपर्क कुठे करायचा त्या व्यक्तीने त्या महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर पण संपर्कासाठी आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यवस्था केली. त्याचे सर्व जे टोल फ्री क्रमांक आहेत ते आपण प्रसिद्ध केलेले आहेत आणि आपलं जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे त्यांनीसुद्धा गावनिहाय आणि आपलं देशनिहाय दूतावासामध्ये तातडीने त्या सगळ्या लोकांच्या संकलनाची व्यवस्था केली आहे. याच्यामध्ये 14 लोकांसंदर्भात काय अपडेट आहे आपल्याकडे? म्हणजे ही 14 लोक परत येणार आहे, त्यांचा संपर्क झालाय वगैरे, काय कशी काय नाही, आपल्याकडे जे 14 लोक आहेत त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी त्यांना काय अडचण आहे का या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क झाला. जसं आता आपल्या पाथरीमधले जे लोक आहेत ते सुरक्षित आहेत. सोनपेठ तालुक्यातले मूळचे आहेत किंवा जिंतूरचे आहेत ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत. काही ठिकाणी त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला परत इंडियामध्ये यायचं आहे, तर ज्या ठिकाणी याची व्यवस्था उपलब्ध आहे म्हणजे एअरपोर्ट चालू आहेत तर त्या ठिकाणाहून त्यांना आणण्यासाठी सुद्धा शासन सर्वतोपरी त्यांना मदत करते, प्रयत्न करून त्यांना इथे आणण्याची व्यवस्था करते आणि जे ते ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित राहण्यासाठीची पण एक ॲडव्हायझरी आपण दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक अपेक्षित असं आहे की त्यांनी सुरक्षित ठिकाणी राहायला पाहिजे, अनावश्यक हालचाल करता कामा नये. कारण नसताना बाहेर गेलेत हे गेले तर याच्यामध्ये ते अडचणी देऊ शकतात आणि भारतीय दूतावास आणि कॉन्सुलेटचे ज्या ज्या सूचना त्यांना दिल्या जातील त्या सूचनांचं त्यांनी त्या ठिकाणी पालन करायचं आहे आणि आपले लोकेशन आणि स्थिती काय आहे आपल्या आर्थिक हे कुटुंबियांनी सतत कळवावी. त्या ठिकाणी जे पण असेल मग शासन त्याच्यामध्ये हे करू शकेल. त्यांना आणखी सूचना आहेत की त्यांचा मोबाईल त्यांनी चार्ज ठेवा. आवश्यक कागदपत्र असतात, पासपोर्ट असतील, इतर कागदपत्र असतील ती त्यांनी कायम स्वतःबरोबर ठेवणं आवश्यक आहे आणि सोशल मीडियावरच्या अफवा किंवा अप्रमाणित संदेशांनी घाबरून जाता कामा नये. तुम्हाला कुठली शंका आली तर त्या त्या राज्यामध्ये त्या त्या देशामधलं जे आपलं कॉन्सुलेट आहे त्याच्याशी संपर्क साधून जे क्रमांक आम्ही प्रसिद्ध केले त्याच्यावर त्यांनी माहिती घ्यावी की नक्की ही अफवा आहे की वस्तुस्थिती आहे याचं त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि अफवा वेगवेगळ्या पसरताना पाहायला मिळतात. काल रात्री पेट्रोल मिळणार नाही, तुटवडा पडणार आहे, रात्रीतून 35 रुपये लिटर महाग होणार, अशा अफवा पसरल्या होत्या. त्याच्यानंतर सुद्धा आपण आव्हान केलं. आपण याच्यामध्ये आजच मी जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी म्हणून सर्व पेट्रोल पंपांना काही आदेश निर्गमित केलेले आहेत. याच्यामध्ये पेट्रोल डिझेल या ज्वलनशील वस्तू आहेत ते तुम्हाला तुमची जी ऑथराईज गाडी आहे त्याच्या टाकीमध्येच ते पेट्रोल डिझेल दिलं जाऊ शकतं. कुणीतरी ते बाटलीमध्ये कॅनमध्ये द्यायला कायद्याने अलाउड नाही. त्याच्याबाबतचे जे पेट्रोलियम अधिनियम आहे आणि 2002चे नियम आहेत त्याचे सेक्शन 3, 5, 16 याच्या पर्टिक्युलरली तरतुदी आहेत. त्याप्रमाणे या पद्धतीचं पेट्रोल विकणंही चुकीचं आहे आणि असं घेणंही चुकीचं आहे. त्याच्या तुटवडा पडणार आहे का सर? म्हणजे आता पुरेसा पेट्रोल आपल्या भागात शिल्लक आहे का, की काही तुटवडा वगैरे भासू शकतो या युद्धाच्या पार्श्वभूमीवर? नाही, आज मितीला आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल अवेलेबल आहे, परंतु लोकांना धास्ती वाटते की आता बाहेरून येणारं बंद झालं तर काय, पण अशी परिस्थिती नाही. सद्यस्थितीत तरी आपल्याकडे पुरेसं याचा दोन्ही गोष्टीचा साठा आहे. त्यामुळे घाबरून जाऊन नागरिकांनी जास्तीत जास्त साठा करण्याची आवश्यकता नाही. शक्तीपीठ महामार्गासाठी उद्या महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सोबत बैठक होणार आहे. या संदर्भातलं काही पत्र वगैरे आपल्या प्रशासनाला प्राप्त झालंय का? कुठं होणार आणि किती वाजता होणार आहे? कोणाला आमंत्रित केलंय वगैरे असं काही? नाही, शक्तीपीठासाठी ज्या लोकांनी संपर्क साधला होता माननीय चंद्रशेखर बावनकुळे सर जे आमचे महसूल मंत्री त्यांच्याशी, ते लोक प्रत्यक्षात तिथे जाणार आहेत आणि मी स्वतः या ठिकाणावरून VC द्वारे सदर बैठक अटेंड करणार आहे.
किती वाजता ही बैठक होणार आहे आणि कुठे होणार आहे आणि कोण शेतकरी किंवा लोकप्रतिनिधी कोणी असणार आहेत का या बैठकीला? कोणाला पत्र आलंय का असं? नाही, आमच्या मार्फत तो कुणाचाही संपर्क झालेला नाही आहे. जे लोकांना त्या दिवशी या लोकांनी माननीय मंत्री महोदयांशी संपर्क साधला होता, त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. ते त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यांची नक्की कुठल्या व्यक्ती कोण जाणार याची माहिती नाही आहे, परंतु मी मात्र या ठिकाणाहून ती बैठक अटेंड करणार आहे. आपण सुद्धा शक्तीपीठ बाधितांची इथे चर्चा केला होता, बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये जी काही निष्कर्ष आले ते शासनाकडे पाठवलीत का आणि ती काय आहेत, काय सांगता येईल? याच्यामध्ये निष्कर्ष असे काय असत नाही, कारण हे निष्कर्षासाठीचं मग काय गणित नाही. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत त्या आपण नक्कीच शासनाला कळवलेल्या आहेत आणि त्याच्यावर नक्की चर्चा होईल. शेतकऱ्यांच्या ज्या विविध मागण्या होत्या शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने आणि जी भावना होती ती आपण शासनाला कळवलेली आहे. शासन स्तरावर शेवटी विकासाचा प्रकल्प राबवत असताना त्यांच्या मागण्या विचारात घेतल्या जाऊ शकतात, परंतु विकासाची भूमिका सुद्धा आपल्याला नक्कीच पुढे न्यावी लागेल. शक्तीपीठ बाधितांच्या मागण्या ज्या आहेत त्या आपण शासनाला कळवल्यात आणि शासन नक्कीच त्यांच्या मागण्यांचा विचार करेल असं मत जे आहे ते जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.